विद्यार्थी मित्रांनो, आपलं मॅथ्स 1 यामधील 2 चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत। थर्ड चॅप्टर जो आहे पॉलिनॉमियल्स बहुपदी ते आपण आज चालू करणार आहोत। या अगोदरचे जे चॅप्टर्स आहेत फर्स्ट सेकंड आणि मॅथ्स 2 चे पण आपले थर्ड जे आहे थर्ड चॅप्टर चालू आहे। ते या प्रकरणांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही लिंक चॅनलची जी लिंक आहे ती सबस्क्राइब केला तर तुम्हाला सर्व व्हिडिओज रेग्युलर पाहायला मिळतील आणि बेल आयकॉन जर क्लिक केला तर नोटिफिकेशन्स तशा मिळू शकतील। आज आपण बहुपदी म्हणजे पॉलिनॉमियल्स म्हणजे काय आणि त्याची कन्सेप्ट काय किंवा याच्या अगोदर तुम्ही 8वी ला शिकलेला आहातच, त्याच्यावर आधारित थोडंसं बघणार आहोत आपण। सेकंड चॅप्टरचा जो प्रॉब्लेम सेट आहे तो पण चालू आहे आपला, तो पण आपण घेणार आहोत। त्या अगोदर बहुपदी हे चालू करूया की जेणेकरून तुम्हाला यामधील जी उदाहरणं आहेत ती लवकर समजायला मदत होईल। तर आज आपण त्याचं जस्ट इंट्रोडक्शन बघूया। पॉलिनॉमियल्स म्हणजे काय? An algebraic expressions in which the power of variable is positive integers is known as the polynomial. A algebraic expression असा algebraic expression की ज्यामध्ये power of variable is positive integers। ज्या बैजिक राशींमध्ये बैजिक राशींचा मध्ये जे चल असतात चलाचा घातांक धन पूर्णांक किंवा शून्य असेल तर त्या बैजिक राशीला बहुपदी असं म्हणतात। हे तुम्ही 8वी ला शिकलेला आहात, हे आपण जस्ट रिवाइज करत आहोत। इट इज द डेफिनेशन ऑफ द पॉलिनॉमियल की अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन विच पॉवर व्हेरिएबल इज पॉझिटिव्ह इंटिजर्स। मग आता व्हेरिएबल मीन्स व्हेरिएबल चल कशाला म्हणतात तर जे आपण बैजिक राशी आहे त्या बैजिक राशींमध्ये A to Z यामधील जे लेटर्स आहेत जे अक्षर जी आहेत इंग्लिश मध्ये जे लेटर्स आपण स्मॉल लेटर्स वापरत असतो त्या लेटर्सला चल असं म्हणतात। अल्फाबेटिकल जे आहे स्मॉल अल्फाबेट्स वी यूज इन द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इट इज नोन एज द व्हेरिएबल। ते तुम्ही आधी शिकलेला आहात आणि त्याच्यामध्ये जे नंबर्स आहेत त्याला त्या नंबर्सला आपण कोएफिशियंट्स म्हणत असतो, त्याचे सहगुणक। आता p चा कोएफिशियंट 1/2 आहे, p चा याचा कोएफिशियंट 1 आहे, याचा कोएफिशियंट 1 म्हणजे सहगुणक त्याच्या सोबत असणारी संख्या। अ नंबर विच मल्टिप्लाइज द व्हेरिएबल इट इज द कोएफिशियंट, त्याला आपण कोएफिशियंट म्हणणार आहोत। दिस इज व्हेरिएबल। इथे कोणते व्हेरिएबल आहे पहा m n आर द व्हेरिएबल्स। इथे y इज द व्हेरिएबल, हियर x इज द व्हेरिएबल that is the small alphabets we use in the algebraic expressions। आणि याच्यानुसार तर डेफिनेशन नुसार जर बघितलं तर घातांक कसा पाहिजे त्याचा धन पूर्णांक आणि शून्य असेल तरच त्याला बहुपदी म्हणणार आहोत। आधी बहुपदी म्हणजे काय त्यासाठीच आपण बघणार आहोत आणि त्याचे प्रकार नंतर पाहूया। तर ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मध्ये पॉवर ऑफ व्हेरिएबल, आता इथे बघा किती टर्म्स आहेत, किती पद आहेत बघा बरं। हा फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म, थर्ड टर्म, पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद। किती पद आहे त्याच्यामध्ये 3 पद आहेत। देयरफॉर इट इज नोन एज ट्रायनोमियल। इफ देयर इज वन टर्म, एकच पद असेल तर त्याला एक पदी म्हणजे मोनोमियल म्हणणार आपण। 2 टर्म्स असतील तर बायनोमियल म्हणजे द्विपदी म्हणणार। 2 पेक्षा जास्त असतील तर त्याला बहुपदी म्हणत असतो, दॅट इज पॉलिनॉमियल्स। मोर दॅन 2 टर्म्स देन दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर द पॉलिनॉमियल्स। मग त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन्स आधी पॉलिनॉमियल, इज इट पॉलिनॉमियल ऑर नॉट, दिलेल्या ज्या बैजिक राशी आहेत त्या बहुपदी आहे की नाही ते बघण्यासाठी आपण त्याचे काही नियम आहे ते बघूया। तर सुरुवातीला पहा त्यांचा जो इंडेक्स असेल, इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल। आता p चा इंडेक्स किती आहे, p चा घातांक 3 आहे, इथे p चा घातांक किती आहे 2 आहे, हियर काही नाही म्हणजे 1 आहे। म्हणजे हे जे आहे इंडेक्स जो आहे हियर इंडेक्स
म्हणजे घातांक जो आहे तो काय आहे, पहिल्या टर्मचा 3 आहे, सेकंड टर्मचा 2 आहे आणि थर्ड टर्मचा 1 आहे. म्हणजे इंडेक्स कशा आहे ते, इट इज पॉझिटिव्ह इंटिजर्स, धन पूर्णांक संख्या आहे. देअरफॉर इट इज द पॉलिनॉमियल. त्याला आपण बहुपदी म्हणणार की ज्यामध्ये त्या चलाचा घातांक जो आहे तो धन पूर्णांक आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार बहुपदी. त्याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत, इट इज ट्रायनॉमियल. सेकंड एक्झाम्पल बघा, m² + 2n³ - √3m⁵. m चा वर्ग अधिक 2n घन वजा वर्गमुळात 3m⁵. याच्यामध्ये पण आपण त्यांचे घातांक बघूया. चल कोणतं याच्यामध्ये, m आहे, इथे n आहे, व्हेरिएबल इज m अँड n. आता त्यांचे इंडेक्स बघूया आपण. त्यांचा इंडेक्स कोणकोणता आहे बघा. फर्स्ट साठी 2 आहे, सेकंड n चा इंडेक्स आहे 3, इथे m चा इंडेक्स आहे 5. दिस इज द इंडेक्स, म्हणजे तो त्याला आपण काय म्हणणार, घातांक. दिस इज द इंडेक्स ऑफ द गिवन जे व्हेरिएबल आहे, त्या पॉलिनॉमियल मध्ये जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा इंडेक्स आहे. 2, 3 अँड 5 दीज आर द पॉझिटिव्ह इंटिजर्स. आणि म्हणून आपण काय आहे, इट इज द पॉलिनॉमियल. ही बहुपदी आहे. याच्यामध्ये कोइफिशियंट कसं लिहिणार, कोइफिशियंट्स म्हणजे त्याचे सहगुणक. सहगुणक कोणकोणते आहेत बघा. याच्यामध्ये फर्स्ट टर्म मध्ये 1 आहे, सेकंड टर्म मध्ये 2 आहे आणि थर्ड टर्म मध्ये -√3. हे झाले त्याचे कोइफिशियंट, सहगुणक. ते तुम्हाला ओळखतात, ते तुम्ही आपण किती 8वीला शिकलेलो आहोतच. दीज आर कोइफिशियंट्स आणि दीज आर द पॉवर्स ऑफ द व्हेरिएबल, म्हणजे त्याचा इंडेक्स आहे. इफ द पॉवर ऑफ व्हेरिएबल इज पॉझिटिव्ह इंटिजर देन इट इज द पॉलिनॉमियल. 2, 3, 5 दीज आर पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत अँड देअरफॉर इट इज पॉइंट. ह्या याच्यामध्ये पाहता थर्ड काय दिलंय, हा एक नवीन महत्वाचा भाग आहे की याच्यामध्ये आपण 6 ला आपण पॉलिनॉमियल म्हणणार का, इज इट अ पॉलिनॉमियल ऑर नॉट, त्याला पॉलिनॉमियल म्हणणार. बट हिअर देअर इज नो व्हेरिएबल. इथे चल आहे का, एक पण कोणत्याच प्रकारचं चल नाही आहे, एकही व्हेरिएबल नाही. देअर इज नो व्हेरिएबल, चल नाही, तरी सुद्धा त्याला आपण बहुपदी म्हणतो आहोत. का बहुपदी म्हणणार, बिकॉज इंडेक्स ऑफ व्हेरिएबल, चलाचा जो घातांक तो त्याचा 0 आहे. तो कसा बघा, 6 × 1 म्हणजेच काय झालं 6. आता 1 केव्हा येतो, जेव्हा आपण हा फॉर्म्युला झालेला आपला रूल्स ऑफ इंडायसेस मध्ये x⁻0 किंवा a⁻0 = 1. मग तसा x⁻0 = 1 म्हणजे याचा घातांक 0 आहे, म्हणून तो तिथे 1 आहे. दॅट इज त्याची व्हॅल्यू काय आहे, 1. म्हणजे तो व्हेरिएबल जो आहे, व्हेरिएबलचा इंडेक्स, व्हेरिएबलचा घातांक हा 0 आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू तिथे आपण 1 पुटअप करणार आहोत. तिथे 6 × 1 आणि दॅट इज, आणि म्हणून ही सुद्धा काय आहे, व्हेरिएबल आहे. मग ज्यामध्ये चल नाही परंतु तरी सुद्धा त्याला व्हेरिएबल म्हणणार का, कारण त्याच्यामध्ये अशा फॉर्मॅटच्या स्वरूपात तो इंडेक्स जो आहे तो गृहीत धरलेला आहे. आणि अशा प्रकारचे जे पॉलिनॉमियल्स आहेत त्याला म्हणणार आपण कॉन्स्टंट पॉलिनॉमियल, स्थिर बहुपदी, की ज्याच्यामध्ये चल नाहीये, व्हेरिएबल, देयर इज नो व्हेरिएबल्स बट इट इज पॉझिटिव्ह इंटिजर्स. ते मात्र कसे असतात, पॉझिटिव्ह धनपूर्णांक असतात. म्हणून ही काय झाली, याला पॉलिनॉमियल म्हणणार आपण. इट इज द पॉलिनॉमियल. बट कोणत्या टाईपचा आहे, तर कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. इट इज द स्थिर बहुपदी. स्थिर बहुपदी हा त्याचा प्रकार आहे. बाकीचे हे 3 बघितले. आता आणखी इकडचे बाकीचे एक्झाम्पल बघूया की याच्यामध्ये √y + 5. आता इथे पहा बरं, √y आहे म्हणजे वर्गमुळात y. याचा अर्थ y चा घातांक काय आहे, आपण वर्गमुळात लिहित असताना त्याचा घातांक 1/2 लिहितो, 1/2 असतो तो y चा घातांक. रूटला आपण कसं लिहिणार, y⁻1/2. आणि हा जो आहे दिस इंडेक्स, इट इज नॉट द पॉझिटिव्ह, इट इज पॉझिटिव्ह बट इट इज नॉट इंटिजर. तो पूर्ण संख्या नाहीये, पूर्ण संख्या आहे का, ती होल नंबर आहे का, नाही. म्हणजे
इंटिजर नाहीये तो, आणि म्हणून इंटिजर, इट इज नॉट इंटिजर अँड देअरफॉर इट इज नॉट द पॉलिनॉमियल. ही बहुपदी नाहीये, कारण याच्यामध्ये जो चल आहे, चलाचा घातांक 1/2 आहे आणि 1/2 ही पूर्ण संख्या नाही. इट इज नॉट इंटिजर. द इंडेक्स ऑफ द गिव्हन याचा जो आहे व्हेरिएबल जो आहे त्या व्हेरिएबलचा इंडेक्स इज हाफ, 1/2, दॅट इज हाफ. इट इज नॉट इंटिजर, देअरफॉर इट इज नॉट पॉलिनॉमियल. याला पॉलिनॉमियल म्हणणार नाही. आणखी एक प्रकार बघा, 4x³ plus 5x plus 3/x. Therefore it is not polynomial. याला पॉलिनॉमियल का नाही म्हणणार आपण? इथे पण तर x⁻³ आहे, x चा इंडेक्स आहे 3, x चा इंडेक्स 1 आहे, म्हणजे पहिल्या टर्म मध्ये इंडेक्स 3 आहे, दुसऱ्या टर्म मध्ये इंडेक्स 1 आहे, तिसऱ्या टर्म मध्ये बघा इन द थर्ड टर्म तिसऱ्या पदामध्ये काय बघा 3/x आहे. x ला जर आपण व्यवस्थित कन्वर्ट केलं तर x चा घातांक इथे 1 आहे, तो इथे छेदामध्ये आहे. छेदामध्ये घेताना आपण जेव्हा अंशामध्ये जाणार तेव्हा तो काय, तो मायनस होणार, म्हणजे त्याचा घातांक -1 आहे. 3x⁻⁻1. दॅट इज द पॉवर ऑफ x इज निगेटिव्ह नंबर. इट इज मायनस x is equal to -1. The power of x is negative number and therefore it is not polynomial. त्याचा घातांक म्हणजे पहिले दोन टर्म्स मध्ये तर पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, ते पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत, परंतु त्याच्यातला जो एक टर्म आहे त्या एक टर्म मधला x चा व्हेरिएबल, x हा जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलची पॉवर इज निगेटिव्ह आहे. म्हणजे एक टर्म जरी निगेटिव्ह त्याच्यामध्ये असेल किंवा त्याचा पॉवर मायनस असेल किंवा फ्रॅक्शन मध्ये असेल, म्हणजे अपूर्णांक असणार, पूर्ण संख्या जर नसेल तर त्या अशा ज्या पॉलिनॉमियल्स त्यांना आपण म्हणजे दिस टाइप ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन दीज आर नॉट द पॉलिनॉमियल्स. त्यांना बहुपदी म्हणणार नाही. त्याच्यामध्ये इथे इट इज इन द फ्रॅक्शन, इट इज नॉट इंटिजर आणि इथे पॉवर ऑफ x इज निगेटिव्ह. तर याच्यानुसार आपण म्हणजे पॉलिनॉमियल आहे की नाही हे त्यासाठी हे जे रूल्स आहे हे माहित असणं गरजेचं आहे. आणि जो प्रकार आहे पहिला एक प्रकार बघितला आपण की कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल्सचे वेगवेगळे जे टाइप्स आहेत त्यांच्या टर्म्स वरून पडणारे टाइप्स ते आपण बघूया. आपण आता पॉलिनॉमियल्स कशाला म्हणतात किंवा पॉलिनॉमियल्सचे जे कंडिशन्स आहेत त्या बघितलेल्या आहेत. बहुपदीचे जे काही अटी आहेत की कशाला बहुपदी म्हणणार ते पाहिलं आपण. आणि कॉन्स्टंट पॉलिनॉमियल स्थिर बहुपदी ते आपण बघितलंय. आता बहुपदींचे प्रकार बघूया. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बघणार आपण. यामध्ये जे टाइप्स आहेत ते टाइप्स यांच्या नंबर ऑफ टर्म्स वर डिपेंड आहे. नंबर ऑफ टर्म्स वर त्यांचे म्हणजे पॉलिनॉमियलची जी नावं आहेत त्यांची जे टाइप्स आहेत ते त्याच्यावर अवलंबून आहे. बहुपदीचे प्रकार हे त्यामध्ये किती पद आहेत त्या पदांच्या संख्येवर त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. 3 प्रकार आहेत त्यांचे. ते तिन्ही जे प्रकार आहेत ते सुरुवातीला बघूया आपण की ह्या बॉक्स मध्ये पण 2x ही एक पॉलिनॉमियल आहे, ही एक बहुपदी आहे. दुसरा आहे 5 ही पण एक बहुपदी आहे. परंतु याच्यामध्ये टर्म बघा इथे एकच टर्म आहे, एकच पद आहे. इथे 2x इज ओनली वन टर्म. व्हेन देयर इज ओनली वन टर्म देन इट इज नोन एज द मोनोमियल. त्याची जी डिग्री असेल ती कमी जास्त किती पण असू शकेल. बट when there is only one term it is known as monomial. एकच पद असेल तर त्याला म्हणायचं एकपदी. इथे पण 2x याच्यामध्ये एक पद आहे, 5 मध्ये इट इज त्यामध्ये पण एकच पद आहे आणि म्हणून ह्या एक पदी आहेत. प्रत्येकाची 2-2 उदाहरणं घेतले. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल. फर्स्ट 2x आहे, सेकंड आहे 5. इट इज मोनोमियल. आता ह्या ज्या मोनोमियल्स आहेत त्या मोनोमियल्स किंवा कोणतं पण पॉलिनॉमियल्स आहे ते पॉलिनॉमियल्स
इंडिकेट करत असताना पॉलिनॉमियल्स आर डिनोटेड बाय धिस टाइप. त्यांचं जे व्हेरिएबल किंवा त्यांचे जे लेटर्स असतो आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो ते त्या पॉलिनॉमियल्सला लिहिणार px, दॅट इज पॉलिनॉमियल्स विथ व्हेरिएबल x असा त्याचा अर्थ होणार. जर व्हेरिएबल m असेल तर त्याला आपण काय म्हणणार, पॉलिनॉमियल m. म्हणजे m हे त्याचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये जे टर्म्स आहे त्यामध्ये m व्हेरिएबल आहे, m हे चल आहे. प्रत्येक म्हणजे ते चलाचे जे लेटर आहे ते आपण त्याच्याने इंडिकेट करता येत असं त्याच्याने दर्शवतात. पॉलिनॉमियल p किंवा नुसतं p घेतलं पाहिजे असं नाही, q पण घेणार, m घेणार, इथे कोणतेही लेटर आपण घेऊ शकतो. पॉलिनॉमियल दाखवण्यासाठी कोणत्याही त्या लेटरचा वापर करता येतो. म्हणून इथे आपण px म्हणजे दिस इज द पॉलिनॉमियल विथ व्हेरिएबल x. ही जी बहुपदी आहे किंवा ही जी पॉलिनॉमियल आहे ती व्हेरिएबल x असणारी आहे आणि म्हणून इट इज इंडिकेटेड बाय px, पॉलिनॉमियल विथ व्हेरिएबल x. हियर पॉलिनॉमियल विथ व्हेरिएबल m. आणि इथे पण आपण व्हेरिएबल विथ y दाखवले की त्याच्यामध्ये y हे व्हेरिएबल आहे म्हणून ते qy असं आपण इंडिकेट केलेलं आहे. तर फर्स्ट टाइप बघितलं की ज्याच्यामध्ये वन टर्म आहे त्याला म्हणणार मोनोमियल एकपदी. वेन देर आर टू टर्म्स, इथे पहा m स्क्वेअर प्लस m, सेकंड मध्ये पण पहा m स्क्वेअर मायनस 3m, म्हणजे दोन टर्म्स आहेत. देर आर टू टर्म्स. जेव्हा त्याच्यामध्ये दोन पदे असतील तेव्हा त्याला म्हणणार द्विपदी. दोन पद असणाऱ्या बहुपदी आहेत त्यांना आपण द्विपदी असं म्हणत असतो. वेन देअर आर टू टर्म्स देन इट इज नोन एज द बायनोमियल, द्विपदी. तिसरा प्रकार आहे की त्याला म्हणतो आपण ट्रायनोमियल. इथे पहा त्याचा कोएफिशियंट जो आहे तो 1/2y² मायनस 2y प्लस y. त्यांचा जो इंडेक्स असतो y चा घातांक जो आहे तो सगळे हे पॉझिटिव्ह आहेत. आपण इथे बघितले देअरफॉर इट इज पॉलिनॉमियल. आता याच्यामध्ये किती टर्म्स आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, तीन पद आहेत. यामध्ये पण पहा 1 2 3 तीन पद आहेत. देयर आर 3 टर्म्स इन दिस पॉलिनॉमियल, देअरफॉर इट इज नोन एज द ट्रायनोमियल. त्याला कोणती आपण त्रिपदी म्हणत असतो, इट इज नोन एज द ट्रायनोमियल. यामध्ये मात्र व्हेरिएबल जे आहे ते समजा इथे y आहे तर आपण इट इंडिकेट्स बाय qy. वेन व्हेरिएबल x असेल तर मी px असं पण लिहू शकते. म्हणजे पॉलिनॉमियल दर्शवण्यासाठी हा लेटर वापरलाय आणि त्याच्यामधले व्हेरिएबल दाखवण्यासाठी तो कंसामध्ये लिहिलाय. वी राईट इट इन द ब्रॅकेट px, दॅट इज द पॉलिनॉमियल विथ द व्हेरिएबल x. x चल असलेली ही बहुपदी आहे. मग अशा पद्धतीने मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल, एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी असे त्यांचे 3 भाग केलेले आहे. आणि 3 पेक्षा जर आणखी जर जास्त असतील तर त्यालाच म्हणतात पॉलिनॉमियल्स. मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल अँड पॉलिनॉमियल. मोर दॅन 2 टर्म्स असले किंवा मोर दॅन 3 असले तर आपण आता टर्म्स वरून ट्रायनोमियल वगैरे बघणार आहोत. पण त्याच्यापेक्षा आणखी जास्त असेल तर त्याला फक्त पॉलिनॉमियल्स असं आपण म्हणत असतो. पॉली मीन्स बहु, भरपूर, अनेक.